खरंच? आता सासूबाई साहेब म्हणतात म्हणजे तसंच असावं. असावं? असावं म्हणजे? साबाई अहो कळू तरी देत. आता आम्हाला तरी नेमकं कुठं ठाऊक आहे. आमची ही पहिलीच वेळ आहे. वहिनी साहेबांची तब्येत कशी आहे आता? फारच काळजी वाटून राहिली हो. अहो अजून बराच वेळ आहे, फार अवकाश आहे. अहो हे कैलास राणा, तुझी कृपा दृष्टी आहे म्हणून हा आनंद आहे. तुझी कृपा अशीच राहू दे. सुनबाई, सगळ्यांचं तोंड गोड करा. हो. वहिनी साहेब, असं एक एक काय देताय? चांगला मूडभर द्या की. घ्या. पुरे. अहो साहेब, सिंदखेडला कळवायला हवं ना? तिकडे साखरेची थैलीच पाठव. हो, पण एवढ्यात नको. जरा थांबा, उगीच घाई करू नका. योग्य वेळ आली की जाऊबाई कळवतील. पण का? आता का, कशासाठी असे प्रश्न कशाला? आम्ही सांगतो ते पुरेसं नाहीये का? जाऊबाई, आम्ही काही चुकीचं बोललो का? पण राजांचं तोंड उगीच पडलं ना, आणि कारण नसताना कशाला अडवायचं? दारासाहेब, आऊसाहेब म्हणतात त्यात काहीतरी तथ्य असतं. असं प्रत्येक वेळी त्यांना बोलणं बरं नाही. विषय उगाचच कुठून कुठे चाललाय. राजे, आम्ही सांगतो त्यात लपवण्यासारखं काही नसतं. पण पूर्वीचे लोक उशिरा यासाठी सांगायचे की दोघांचीही तब्येत जपावी लागते म्हणून. दोघांची म्हणजे आम्ही आणि अहो, तुम्ही कुठे आलात? बाळाची आणि बाळाच्या आईची. त्यांना नजर लागू नये, चर्चा होऊ नये म्हणून उशिरा सांगायचं. आणि आपल्या जिजा म्हणजे सगळ्यांना हेवा वाटावा अशा आहेत. कुणाचीही नजर लागते. आणि हो जिजाबाई, आता हुंदडणं पुरेचं. उगाच तलवार फिरवत बसू नका. हा शेला आता तुम्हीच ठेवा. का? अहो, यात तुमच्या आऊसाहेबांची ऊब आहे. तुम्हाला बरं वाटेल. अहो, हो, अहो गोमज काका, दामान काय आज काय कुठं मोहीम आहे का शिकारीला जायची तयारी? गाबडीच्या डोसक्यात काय भरले तुझे? का एवढं बी उमगन होय? आता बाळराज येणार, त्यांना भाला, तलवार, लाठीकाठी, दांडपट्टा कोण शिकविणार? म्याच ना.
मग माझी तयारी कशी चोख असाय पाहिजे. अहो पर गोमाजी काका, बाहेर जर तलवार हातात घ्यायला अजून 5-7 पावसाळा जात्या, तुम्ही आत्ताच तयारी करताय. उगा आडवा येऊ नको सा. 6-7 पावसाळा लागतील तर मी त्यानंतर तयारी करू वय. हा, आपल्या वयाला काय बांध आहे का नाही? ते वाढल का कमी होईल? अहो मग वाढ नका, त्याला का होतंय? उगा म्हातारा शिकवाय ठेवला असं वयानं ग. असंय वय. पण वय वाढले सांगायला 5-7 पावसाळा कशाला? मी आता बी सांगतो की अंगत त्याची. माझं वय वाढलंय. जा वाला घेऊन ये आणि ये रिंगणार. नको नको, अहो तुमची काळजी वाटते मला. उगा तुम्हाला काय व्हायचं? खरा मर्द असशील ना तर भाला घेशील आणि रिंगणात येशील. बघा. हा चालतंय. जिजाबाई, ऐका ना, तुम्हाला काय खावंसं वाटतंय? चिंचा, बोर, आवळे, खारवलेले की कैऱ्या? जाऊबाई साहेब, आम्हाला तर वाटतं हे सगळं आम्हाला नाही, तुम्हालाच खावंसं वाटतंय. हो. नाही नाही, आम्हाला नाही. तुम्हाला सांगता सांगता आमच्याच तोंडाला पाणी सुटलंय खरंच. पण तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय खायचंय? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नामे वरानने इति श्री बुध कौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम्. तुम्हाला काय हवंय ना, फक्त नाव घ्या, आम्ही ती गोष्ट हजर करू. गोड सांगा, तिखट सांगा, आंबट सांगा का तुरट सांगा. जाऊबाई साहेब, असं काही नाहीये, आम्ही आपण म्हणून सांगू ना. तुम्ही जितकं सांगताय ना तितकं आम्हाला कसं तरी होतंय. का? आम्ही आणून देणार नाही असं वाटलं की काय? हो नाही हो, तुम्ही आमची हौस पुरवालच, आम्हाला खात्रीच आहे त्याची. पण ते सांभाळून. जिजाबाई उलट्यांमुळे फार बेजार झाल्यात बघा. हा अंगारा घ्या. अभद्र अमंगळ गोष्टींपासून तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या रक्षणासाठी. आम्हालाही लावा ना. घ्या. सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने लावायचा. हं? अहो तुम्ही का रडताय? बोल नाही लावले त्यांनी. हो ना सासूबाई साहेब? जिजा, तुमच्या आऊंची आठवण आली का? आम्हालाही तुम्ही आऊच मानता ना? सुनबाई, आता तुम्हीच समजावा या छोट्या जिजांना. त्यांना म्हणावं, असं रडल्या तर गर्भावर सुद्धा रडण्याचे संस्कार होतील. सासूबाई साहेब, तुम्हाला ना नेमकं कळतं.
कुठली कळ दाबायची ते. अहो त्रास होणारच, पण गृहीत धरला ना तर जरा कमी होईल. विश्रांती घ्या आता. आम्ही येतो. आम्ही येतो. काय म्हणताय राजे? कुठे काय? काही नाही. बर, आता इथे असाल तेव्हा जास्तीत जास्त वेळ जिजाबाईंना द्या. हो, आता तुम्ही म्हणताय तर तसंच करतो. आम्ही म्हणालो नसतो तर? अहो साहेब, तुम्ही म्हणता तसंच वागतो ना आम्ही. बर बर, बाकीचे सगळे त्यांची काळजी घेतीलच, पण तुम्ही त्यांच्या बरोबर असलात तर त्यांना निश्चिंत वाटेल. तुमचा सहवास त्यांना निश्चिंत करेल आणि गर्भाची वाढ परिणामी चांगली होईल. गर्भसंस्कार असं काही असतं ना? ते सगळं होईलच, पण बाळाच्या अवनी चांगल्या मनस्थितीत असणं, आनंदी असणं, निश्चिंत असणं महत्वाचं आहे. तो मोठा गर्भसंस्कार आहे आणि तुम्ही नुसतं जवळ असण्यानेही हे साध्य होईल. काय? हो, आम्ही तिथेच जातोय. त्या आनंदात राहतील हेच आम्ही बघू. येतो आम्ही. राजे, आता तुम्ही आबासाहेब होणार, तेव्हा मोठे व्हा. हो हो साहेब. मोठे झालात म्हणजे तुम्हाला उमगेल. फुलं कितीही लपवली तरी सुवास लपवता येत नाही. ज्यावेळी आम्ही या जगात आलो ना, तेव्हा म्हणतात आऊसाहेब आणि आबासाहेबांनी रेणुका मातेला नवस केला होता. तेव्हा 4 भावंडांच्या पाठीवर आम्ही आलो. आता आमच्या पोटी कोण येणार कोण जाणे. पण मुलगा असो किंवा मुलगी, 2 गोष्टी आम्ही त्याला शिकवणारच. एक, मुलखातल्या रयतेचा कैवार, आणि दुसरा, त्यासाठी हाती तलवार. मोगऱ्याचा सुगंध? अय्या, तुम्ही कधी आलात? बाळाच्या हाती समशेर देत होतात तेव्हा. आणि काय हो, आता समशेरीशी बोलण्याची आवश्यकता नाही. मग होणाऱ्या बाळाशी बोलू शकता. फुलं घ्या. हा, आणि ती समशेर आमच्याकडे द्या. आज्ञा असावी. कसली आज्ञा? कसलीही. आम्हाला आऊसाहेबांनी सांगितलंय
की सदैव सेवेत तैनात राहा, जिजाबाईंच्या जवळ राहा. इश्श. अच्छा, म्हणजे सासूबाई साहेबांच्या सांगण्यावरून सेवेत आहात होय? नाही नाही, तुमच्या सेवेत नाही, बाळाच्या सेवेत. हा, आणि तुम्हाला तर ठाऊक आहे, आम्ही आमच्या आऊसाहेबांचा शब्द खाली पडू देत नाही. हो हो, समजलं. म्हणजे स्वारी आमच्यासाठी नाही, तर होणाऱ्या बाळासाठी आहे. बोला, काय काय शिकू? तुम्हाला येणाऱ्या सगळ्या भाषा शिकवा. मोहिमा, युद्धकला, दरबारी डावपेच, घोडसवारी, सगळं सगळं. हो हो हो, सारं सारं शिकवतो. आणि त्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. आणखीन काही? बुद्धिबळ शिकवा. अय्या हो, आज राहिलेला डाव पूर्ण करायचा. नाही, नको. सटवाईनं जरी अगदी आमच्या कपाळावर लढाईच लिहिली असली तरी आज हा लढाईचा खेळ नको. अगदी पटावरच्या लढाईचा सुद्धा नको. तुम्ही दुसरं काही सांगा, आम्ही हजर आहोत. अगं बाई, आज स्वारी भलतीच खुशीत आहे म्हणायची. हो तर, कारण आज नियतीच्या इच्छेमुळेच आम्ही तुमच्या जवळ आहोत. पुढच्या खेपेला किंवा खेपांना चला. ऐका तरी, पुढच्या खेपेला किंवा खेपांना आम्ही तुमच्या जवळ असूच, ह्याची काय शाश्वती? तेव्हाच तेव्हा पाहता येईल. शंभू महादेवाच्या कृपेनं आज तुम्ही जवळ आहात ना, मग दूर होण्याचा विचारही नको. आणि आमच्या मनात तुम्ही सदैव असणार आहात. मग आणखी दुसरं काय हवंय? ए पटापटा काम आवरा. राय बा, फुलांनी गोमूत्र आणलंयस ना? जा पूजेच्या तिथं ठेव. अय नार्या, आता अरे तू अजून नाही खरंच फुली होतोयस वे? किती वेळ लागणार आहे अजून? अय नाऱ्या, अरे फुकणी घे की लाका. किती वेळ तोंडानं फुक मारणार आहेस? हा हिराजी, हा? तू काही नुसतं तोंडच चालविणार आहेस होय? हा, जरा हातपाय बी चालव जा. अहो काय सांगू गोमाजे काका तुम्हासनी, यांचं सवालच संपन्न झाल्यात. नुसतं आपलं कसली पूजा आहे आणि काय आहे. कुणी विचारलं? कुणी विचारलं? येणार आहे ना? वय यासनी जाऊन सांग की मग तू ह्या लग्नाची पूजा आहे. शहाजी राजन जिजा का पूजेला बसणार? हो सर. हो मोहन, पूजा. और आज तुमच्यासाठी नाहीये काही, आता जे काही आहे ते वहिनी साहेबांसाठी. अगदी रास्त. नवग्रह शांती आणि आता गुरुजी जे सांगतील ते संकल्प तुम्हाला करावे लागतील. भाऊसाहेब सांगताय की घाबरवताय? तुम्ही का हसताय? नाहीतर स्वारी थांबते कुठं? मोहिमांवर मोहिमा चालूच असतात. म्हणजे आता मोहिमांवर जायचं नाही की काय? आऊसाहेब, नेमकं काय आहे तुम्ही सांगा. तुम्ही दोघांनीही आता पूजेला आणि हवनाला जोडीनं बसायचं एवढंच आम्ही जाणतो. बाकी काय ते शास्त्री बुवा तुम्हाला सांगतील. काय शास्त्री बुवा?
हो हो कसा सुरुवात करूया. पण तुम्ही काय काय कबूल करून घेणार आहात? आमचं नव्हतं बाई धाडस असं बेधडक विचारायचं. आम्ही आपलं मोठे जे सांगायचं तसंच वागायचो. काकी साहेब, दिलेला शब्द पाळायचा पण असतो ना. फक्त द्यायचाच असता तर काय आम्ही काहीही दिला असता. शास्त्री बुवा, तुम्ही बोला. हो म्हणून होणारे, पूजा होणारे, नवग्रह शांत होणारे. तुमच्याकडून कबूल घ्यायचं म्हणाल तर एकच शब्द. हो शास्त्रात सांगितलंय पशु हत्या बंदी. हत्तीच्या म्हणजे शिकारीला जायचं नाही असं? हो कारण दुसऱ्या जीवाची हत्या पत्नी गर्भावर असताना करायची नसते. त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी आपली समज आहे. हो तेवढं ते लाडक्या बाई साहेबांसाठी अगदी सहज करते. हो ना राजे, कसला विचार करताय? आऊसाहेब, दुसऱ्या जीवाची हत्या करायची नाही याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की मोहिमेवर जायचं नाही. तुम्हीच सांगा, आबासाहेब किंवा काकासाहेब असे कधी मोहिमेवर जाण्यापासून थांबले होते का? आम्हाला वचन देण्यापूर्वी विचार करावा लागेल. उद्या वजीर आजमचा हुकूम आला तर आम्हाला जावंच लागेल ना. अहो पशुहत्या करायची नाही असा संकल्प म्हणतात ते. मग हा संकल्प करायला काय हरकत आहे? माणूस पण प्राणीच आहे आऊसाहेब. स्वतःच्या बाळासाठी संकल्प करायचा तर एवढा विचार कशाला? दादासाहेब घोर घेऊ नका. अगदीच तशी वेळ आली तर आम्ही जाऊ. तुम्ही संकल्प सोडा. थोडे संकल्प. बाळ येईपर्यंत पशुहत्या करणार नाही असा संकल्प करायचा आहे. या बसा. चला आता हातामध्ये पाणी घ्या. तुझ्या हातात. आता संकल्प सोडून होम हवनाला सुरुवात करूया. जी राज कुठं असतील? ठीक आहे. ओय आजी, कोण रे तू? आणि तुला आत कोणी सोडलं बरं? राजेंच्या सासूरवाडीहून आलोय ना व. राजांची सासूरवाडी? अरे पण इथं समजच राजा आहेत. तू नेमका कुठल्या राजांच्या सासूरवाडीत आलायस? सिंदखेडहून आलोय जी, शहाजी राजांच्या सासूरवाडीतून. सदोबा तू आणि इकडं? जी बर थांब, मी एवढं काम करून आलो. भेटले वगैरे जाऊ नको. हा जी जी. बरं पाहुणं, हा तुम्ही इथंच थांबा जरा. आत पूजा चालली आहे. पूजा झाली की सांगतो तुम्हाला. ठीक आहे ठीक. हा विराजी. जी कोण आहे तू? ते वय हो सिंदखेडवर ना आलाय. शहाजीराजांसाठी काहीतरी सांगावं आणलाय. काय?
ते नाही विचारलं. बरं येतो. जी. राजा, तुमच्यासाठी सांगावं घेऊन आलाय ह्यो. आमच्यासाठी? होय. बरं बोला. राज, राज, धन्यानी तुम्हाला भेटाय बोलवले, ते बी तातडीने. धन्यांनी म्हणजे? लखुजी राजन. का? ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. काय? म्हणून सांगावा लिहून पाठवलं नाही, तर तोंडी सांगण्याचा हुकूम केला. म्हणजे ते आता ह्या सल्तनतीत राहणार नाहीत? जी राज. त्यांनी निजामशाही सोडली? जी. बरं, पुढं? मुघल शहजादा खुर्रम साहबकडून मनसब मिळाली. म्हणजे ते मोगलांना सामील झाले? जी राज. बरं, पूजा होईपर्यंत हे कोणालाही कळू देऊ नका आणि हात ओले केल्याशिवाय आणि आमचा जबाब घेतल्याशिवाय जाऊ नका. जी राज. थांबा. काय झालं? तुम्ही सगळे असे का बघताय? तुम्हाला काही कळलंय का? आता आम्हाला काय कळणार आहे? आणि तुम्ही होतात कुठे इतका वेळ? कामनातलं पाणी तुळशीत ओतायला गेला होतात ना, एवढा वेळ? नाही काही. आता जाऊबाईंचे काही गुण येणारच ना. यांच्या पायानी मारलेल्या गाठी आपल्याला कळणार सुद्धा नाही. जाऊबाई, आता आम्ही काय केलं? अहो, आता एवढे जण असताना यांनी जायची काहीच गरज नव्हती. पण आम्ही सांगतो, काहीतरी कारण काढून मुद्दाम गेले होते. हो ना शहाजीराजे? तुम्हालाही असंच वाटतंय का की आम्ही काही कारण काढून गेलो? नाही, आमची खात्री होती पूजेचं सगळं पुण्य पदरी पडावं म्हणून कुणालाही काम न सांगता तुम्ही स्वतः गेला. पण मग एवढे अस्वस्थ का दिसताय? आम्ही अस्वस्थ? छे छे, काही नाही. तुम्हाला असं उगीच वाटतंय. शास्त्री बुवा, अजून हवन करायचंय. चला बरं, सुरुवात करा. या, अग्नी तयार आहे. धन्यानी तुम्हाला भेटाय बोलवले. धन्यांनी? लखुजी राजन. का? ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. त्यांनी निजामशाही सोडली? जी. पुढं?
मुघल शहजादा खुर्रम साहबकडून मनसब मिळाली. काय गडबड? काहीतरी आहे एवढं नक्की, पण काय आहे ते नाही कळलं. सिंदखेडवरून सॉर आला. शहाजीराजांना काहीतरी वार्ता देत होता, पण काय ते नाही कळलं. तरीच एवढे अस्वस्थ झाले. बघा तरी. ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. मुघल शहजादा खुर्रम साहबकडून मनसब मिळाली. बाईसाहेब, आता राजांच्या हाताला हात लावा. राजे, हाताला हात लावताना लाजताय की काय? जिजाबाई, नुसता हात लावू नका, चांगला घट्ट धरून ठेवा बरं. शाहजी राजे कहाँ है? जी, उनसे जाकर कह दो वजीर आजम अंबर साहब का फरमान है. डर क्यों रहा है? सुनाई नहीं दे रहा हम क्या कह रहे हैं? अहो त्याला काय विचारताय? तुमचा जबाब द्यायला तो काही हितलाय वय? सिंदखेडवरनं आलाय. सिंदखेड से? मतलब लखूजी राजे का संदेश लाया है? नहीं. तो मैं बाद में देखता हूँ. शाहजी राजे कहाँ है? उसे जाकर कह दो वजीर आजम का फरमान है. असं आहे वय? थांबावं लागल. राजू पूजेला बसल्या. अरे 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 इकडं कुठं? देवघरा ये. आत कोणी बी जाऊन चालत नाही. आत का? अरे काय भितडायला सांगतोय काय? ज्यादा फड़फड़ मत कर, यहीं पे काट दूंगा. हा? मग आम्ही काय बांगडे घातलेत वय? आमच्याच तिथे येऊन आम्हालाच दाबात काढतोय. तो फिर रोक क्यों रहा है? बताया था ना वजीर आजम का संदेशा लेके आया हूँ. अरे मी अभी तेच सांगतोय. आज पूजा चालू आहे बाबा. वजीर आजम के सामने कोई चीज मायने नहीं रखती. पूजा क्या, शादी भी होती तो भी उठा के लेके जाता. समझा? अरे थांब. अरे आत जाऊ नको, थांब. ओढ रे तू इथं कशाला आला? अहो बघा की, अडवलं तरी मी आत घुसला ह्यो. शाहजी राजे के लिए फरमान है. वजीर आजम ने तुरंत बुलाया है. आम्ही येतो. ते पूजेला बसलेत. फरमान उनके लिए है, उन्हें अकेले बुलाया है. तुरंत. शास्त्री बुवा, आम्हाला जावं लागेल. आम्ही संकल्प सोडलाय. यापुढचं जिजाबाई बघतील.
म्हणजे तुम्ही लगेच जाताय? जावंच लागेल, फरमान आलंय. हो साहेब, आम्ही येतो. लखुजी राजन म्हणजे ते मोगलांना सामील झाले. शास्त्री बुवा, जिजाबाई हवन पूर्ण करतील. पण पूजा अशी अर्धवट सोडून जाणं म्हणजे? वहिनी साहेब, चाकरी महत्वाची असते. जाऊबाई, आता जिजाबाईंना तुम्हीच सांगा की उगाच करायचं म्हणून करू नका, लक्ष देऊन करा. अहो, स्वारी अर्ध्यातून गेलीये म्हटल्यानंतर त्यांना वाईट वाटणारच ना. जिजाबाई, सावरा बरं स्वतःला आणि नीट लक्ष द्या. काय करणार, असतं एकेकाचं नशीब. आता बघा ना, संभाजी राजे होते, शरीफजी राजे होते, पण बोलावलं कोणाला? तर शहाजी राजांनी. काय करणार? नाही नाही, त्या आधीच शहाजीराजे अस्वस्थ होते. पाहिलं नाही का तुम्ही? दौलताबादवरून पठाण आलाय म्हटल्यानंतर त्या अस्वस्थ होणारच. नाही काकी साहेब, तुम्हाला काहीच ठाऊक नाही. आधी सिंदखेडवरून स्वार आला होता आणि मग दौलताबाद. सिंदखेडवरून स्वार? तुम्ही हे हवन झाल्यावर सुद्धा विचारू शकता ना. आणि संभाजी राजे, तुम्हाला जरा शांत बसता येत नाही का? नाही नाही, असं अर्धवट सांगू नका. काय ते पूर्ण सांगा बरं. पूर्ण काय ते फक्त शहाजीराजांनाच ठाऊक. पण सिंदखेडवरनं स्वार आला होता एवढं नक्की. सिंदखेडवरून स्वार म्हणजे नक्की काय झालं असेल? काही विपरीत अघटित तर घडलं नसेल ना?